बोसे फाटा ते वाकी फाटा येथील दुहेरी रस्ता होऊन 1 वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत। रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा स्थानिकांचा आरोप आहे। की काळूसवरून जो जाणारा रस्ता आहे बोसे ते वाकी, हा रस्ता गेले 1 वर्षापासून पूर्ण झाला आणि ज्यावेळेस तो रस्ता झाला त्याच वेळेस तो पूर्ण निकृष्ट दर्जाचा रस्ता होता। संबंधित अधिकाऱ्याला, संबंधित कॉन्ट्रॅक्टदाराला आम्ही त्यावेळेस सांगितले होतं। आमदार साहेबांना सुद्धा त्या संदर्भात कल्पना दिली होती, परंतु त्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची चौकशी झाली नाही आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टदारावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही। आज वर्ष झाले, त्या वर्ष झाल्यानंतर 6 महिन्यात त्या रस्त्याला पूर्ण खड्डे पडले। काम चालू असताना एकही इंजिनियर त्या ठिकाणी हजर नव्हता। लेअर किती टाकलाय, त्याच्यामध्ये किती डांबराचं प्रमाण आहे हे कुणी त्याच्यामध्ये बघितलं नाही। आमच्या सर्व ग्रामपंचायत बॉडी असेल, सर्व ग्रामस्थ असेल, वेळोवेळी त्यांना विरोध करायचं काम केलं, परंतु त्यावर कुठलीही दखल न घेता त्या तशाच पद्धतीने त्यांनी काम चालू ठेवलं। त्यांचं पेमेंट थांबायला पाहिजे होतं, त्यांना त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे होती, त्याच्यावर देखरेख किंवा करणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी यायला पाहिजे होतं, पण तशी परिस्थिती आतापर्यंत दिसली नाही आम्हाला। आणि नंतर आता 1 वर्षाच्या कालावधीनंतर आता जे खड्डे झाले होते ते खड्डे बुजवण्याचं काम आता चालू होतं। तर आता 2 दिवसात आम्ही बघितलं तर खड्डे अत्यंत निकृष्ट दर्जाचे खड्डे बुजवले जातात। कुठल्याही प्रकारच्या ठिकाणी माती काढली जात नाही, खड्डे तसे खडी तशी ठेवली जाते। डांबर टाकताना सुद्धा ते काही निम्म्या भागावर डांबर टाकलं जातं, निम्म्या भागावर तसे डांबर ठेवलं जातं। म्हणजे हे इतकं अशा पद्धतीने गलथान कारभार या ठिकाणी या रस्त्याच्या बाबतीत चालू आहे। तर हे आम्ही वारंवार या ठिकाणी संबंधित पीडब्ल्यू खात्याला आणि संबंधित पीएमआरडीला त्या अधिकाऱ्याला सांगितलेलं असून सुद्धा त्याच्यावर कुठल्या प्रकारची आजपर्यंत दखल झालेली नाही। म्हणजे आम्हाला सांगायचं एवढंच की आता काळेश्वर मंदिराच्या जो बाजूला पूल आहे तो पूलही बी निकृष्ट झालेला आहे। पुलाचे सुद्धा आता ते खूप म्हणजे धोकादायक ते पूल झालेला आहे। मागच्या वेळेस सुद्धा आम्ही त्या ठिकाणी बातमी दिली होती आणि त्या पलीकडचा जो रस्ता अर्धा किलोमीटरचा आहे तो रस्ता सुद्धा त्या ठिकाणी खड्डे भरले नाही, रस्ता केला नाही। ते कशा पद्धतीने काम थांबवलंय हे आम्हाला अजून अद्याप कळलं नाही। आज ती परिस्थिती बघितली तर त्या पुलाच्या आजूबाजूला दोन्ही बाजूने मोठे खड्डे पडलेले आहेत आणि जाणाऱ्या गाड्या अतिशय धोकादायक पद्धतीने या ठिकाणी जातात। म्हणजे या ठिकाणी नंतर काही अपघात सुद्धा होऊ शकतो। तर ते या पद्धतीने आमदार साहेबांना बी सांगितलंय, खासदार साहेबांनी सुद्धा या ठिकाणी लक्ष घातलं पाहिजे। आदरणीय आपले अमोलजी कोल्हे साहेब यांनी सुद्धा या ठिकाणी लक्ष घातलं पाहिजे, कारण पीएमडब्ल्यूच्या रस्त्याच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हटलं तर कुठल्याही प्रकारच्या चाऱ्या होत नाही, संबंधित अधिकारी त्यावर दखल घेत नाही आणि दखल न घेतल्यामुळं कामं निकृष्ट होऊन सुद्धा त्या कॉन्ट्रॅक्टरचं पेमेंट निघलं जातं। हे दुर्दैव आहे। म्हणून या ठिकाणी अतिशय काळजीपूर्वक ही दखल शासनाने घेतली पाहिजे, संबंधित अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे। नसेल तर ते जे काही कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना काळ्या यादीमध्ये टाकले पाहिजे। अशा पद्धतीची कामं झाली तर हे कामं इथून पुढे कोणी सहन करणार नाही। म्हणून आमदार साहेबांनी यावर दखल घेऊन, खासदार साहेबांनी दखल घेऊन यावर तातडीने त्यावर दखल घेऊन त्याच्यावर कारवाई व्हावी आणि तो संबंधित रस्ता व्यवस्थित